रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. केंद्र भाऊ हाँ हे लोणी सर यस थँक्यू चिरंजीव ओके अरे होता नाही भाई चला चला कॅमेरे ना मागे अरे आम्ही येडे का रे हे चल हे किशोर बाईट तिकडे करू चावली तिकडे नाही करायचं बॉस या व्हायच्या पुढे रे मी प्रेम बघणार बरोबर कधी गर्दी लागू शक्ती कायद्यासंदर्भातली त्रुटी आहे. शक्ती कायद्यासंदर्भात देखील काही निर्णय व्हावा अशी आता मागणी होते. कारण महिलांच्या अत्याचाराच्या घटना ज्या त्या वारंवार मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. कायदे तर आहेतच, परंतु कायदे असले तरी सुद्धा समाजामध्ये कायदे मानणारे लोक असंख्य आहेतच आहेत. न मानणारे किंवा न ऐकणारे असे लोक आहेत. असे लोक जेलमध्ये तर जातात. कायदा जो तोडतो त्याला जेलमध्ये तर जावं लागतं. त्यामुळं कायदे करूनच समाज परिवर्तन पूर्ण होणार असं नाही आहे. त्यासाठी समाजाने सुद्धा योगदानाची आवश्यकता आहे. कायदेसुद्धा होणं त्यात आवश्यक आहे. कायद्यामध्ये जर काय कायदे करून त्यामध्ये काय अमेंडमेंट करण्याची आवश्यकता असेल तर त्याचा विचार नक्की माननीय मोदी साहेबांचं सरकार करणार आहे. माननीय नरेंद्र मोदी सध्या प्रधानमंत्री आहेत. नरेंद्र मोदी साहेबांनी या काळाराम मंदिरासाठी 100 कोटी रुपये त्याच्या डेव्हलपमेंटला दिलेले आहे. आणि आता प्रयागराजच्या महाकुंभनंतर आता त्र्यंबकेश्वरमध्ये सुद्धा 2027ला या ठिकाणी महाकुंभ 144 वर्षानंतर येणार आहे. तर मला असं वाटतं की मॅक्झिमम या काळाराम मंदिराच्या डेव्हलपमेंटसाठी अजूनही राज्य सरकारने पैसे द्यावे आणि जे 100 कोटी रुपये जाहीर केले होते ते लवकरात लवकर या डेव्हलपमेंटसाठी आले पाहिजे आणि या काळाराम मंदिराचा कायापालट झाला पाहिजे अशी आपली भूमिका आहे. समोर 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 साहेब समोर न्यायासाठी मोर्चा काढताय लागूपासून परभणीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर असणाऱ्या संविधानात बोलून त्या ठिकाणी संविधानाचा अपमान करण्यात आला होता. आणि त्यानंतर जे आमचे दलित आंबेडकरी समाजाचे बौद्ध समाजाचे तरुण होते, महिला होत्या, त्या रस्त्यावर उतरल्या होत्या. आणि मला असं वाटतं की संविधानाचा अपमान झाल्यानंतर राग आला पाहिजे. राग आमच्या कार्यकर्त्यांना आल्यानंतर ते रस्त्यावर उतरले. पोलिसांनी एवढा बिचूड अटीमार्ग केलेला आहे की त्या पोलीस स्टेशनमध्ये पकडलेला जो सोमनाथ सूर्यवंशी आहे त्याचा मृत्यू जो पोलिसांच्या मारहाणीमध्ये झालेला आहे. आणि संतोष देशमुख यांच्या केसमध्ये वाल्मिक कराडचे सगळे आरोपी पकडलेले आहे. पण अद्यापही दलित समाजातल्या तरुणावर झालेल्या अत्याचारानंतर मात्र पोलिसांवरती कारवाई होत नाही आहे. सुरेश धस एका बाजूला संतोष देशमुख यांच्या सगळ्या आरोपींना शिक्षा झाली पाहिजे यासाठी आवाज उठवत आहे आणि दुसऱ्या बाजूला ते नाशिकमध्ये येऊन या आंदोलनकर्त्यांच्या समोर सांगतायत की तुम्ही त्या पोलिसांना माफ करा. हे अशा पद्धतीचे आमदार मला वाटतं की अशी भूमिका घेणं अजिबात योग्य नाही. जे एकूणही पोलीस असतील त्या पोलिसांना बडतर्फ करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यांना त्यांच्यावरती कठोर कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे. पण दलित समाजाच्या लोकांकडे सरकारचं लक्ष दिसत नाही आहे. माननीय देवेंद्र फडणवीसांना नम्र निवेदन आहे की आपण इकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. पुण्यामध्ये भोरमध्ये विक्रम गायकवाड नावाच्या तरुणाची आंतरजातीय विवाहाच्या माध्यमातून त्याची हत्या झालेली आहे. त्या ठिकाणी 1000 रुपये पकडण्यात आलेला आहे. त्यामुळं मला असं वाटतं की लवकरात लवकर आमच्या दलित तरुणांना न्याय मिळणं अत्यंत आवश्यक आहे. आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमच्या समाजाच्या लोकांचं आंदोलन चालू आहे.
तो लॉंग मार्च परभणीहून इथं आला होता, तो आता मुंबईकडे कूच करतो आहे. आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की देवेंद्र फडणवीस अत्यंत ॲक्टिव्ह असणारे मुख्यमंत्री आहेत. ते त्याची दखल घेतील आणि सोमनाथ सुर्वेच्या कुटुंबाला न्याय मिळेल अशी मला अपेक्षा आहे. साहेब, एक राजकीय प्रश्न होता. तक्रार दिल्यानंतर मला वाटतं आरोपीला लवकर पकडलं पाहिजे. मला काही त्याची माहिती आता नाही आहे, परंतु जर तक्रार केली असेल तर आरोपीला ताबडतोब पकडलं पाहिजे. विरोधकांचं असं म्हणणं आहे की केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीबरोबर जर अशा गोष्टी घडत असेल तर सामान्य माणसांकडे कोण लक्ष देईल? मला वाटतं की विरोधकांचं म्हणणं जे आहे ते जरी खरं असलंही तरी विरोधकांनी त्याच्यामध्ये राजकारण करण्याची आवश्यकता अजिबात नाही आहे. कारण घटना या अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्याच्यावर एक सामाजिक अशा पद्धतीचं संतुलन बिघडलेले लोक समाजामध्ये आहे. वासना कांड जे आहे ते अशा पद्धतीचं हे चुकीच्या पद्धतीनं चाललेलं आहे. त्यामुळं याला आळा घालण्यासाठी मला वाटतं की काहीतरी नवीन यंत्रणा तयार करणं त्यांना आवश्यक आहे. पोलिसांनी यामध्ये अत्यंत ॲक्टिव्ह राहणं त्यांना आवश्यक आहेच आहे. अशा घटना घडू नये यासाठी प्रत्येक ठिकाणी लोकांनी जागृत राहिलं पाहिजे. आणि अशा घटना घडू नयेत यासाठी कायदा तर आहेच, म्हणजे अशा घटना ज्या होत आहेत त्याला फाशी शिक्षा मिळाली पाहिजे. मला वाटतं की हत्या झाल्यानंतर फाशी शिक्षाची तरतूद आहे, पण अत्याचार करणाऱ्यांना फाशी शिक्षा नाही. मला असं वाटतं की बलात्कार करणाऱ्यांना फाशी शिक्षा मिळाली पाहिजे. अशा पद्धतीचा एक भविष्य काळामध्ये निर्णय होणं आवश्यक आहे. अशी आमची अपेक्षा आहे. पण आता एकच मंत्रिपद बाकी आहे, ते कुणाला मिळणार आहे मला माहीत नाही आहे. रिपब्लिकन पक्षाची भरभरून मतं जी आहेत, दलितांची बहुतांशी मतं या विधानसभेमध्ये भरभरून मिळालेली आहे. याचा विचार करून मला वाटतं की मोदी साहेब, अमित शहा साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांनी रिपब्लिकन पक्षाला एक MLC आणि एक मंत्रिपद अत्यंत आवश्यक आहे. ते दिलं तर त्याचा फायदा त्यांनाच होणार आहे. ते विचार करतील अशा मला अपेक्षा आहे. साहेब, राज्यात लव जिहाद कायदा आणणार आहे, आपली काय भूमिका या संदर्भात? लव संबंधामध्ये माझी भूमिका जी आहे ती लव जिहादला माझा पाठिंबा नाही. आणि जर कायदा होणार असेल तर अनेक वेळेला मुस्लिम मुलं आणि मुस्लिम मुलगा आणि दलित किंवा मुलगी एकत्र येतात त्यांची ओळख असते. धर्म अजिबात नाही आहे. पण त्या मुलीचं धर्मांतर करू नये असं माझं मत आहे. त्यामुळं ज्या पद्धतीनं आपल्याला माहीत आहे की आपले समीर वानखेडे यांचे वडील वाशिमचे आहे, त्यांनी मुस्लिम मुलीशी लग्न केलं होतं, पण ते काय मुस्लिम झाले नव्हते. त्यामुळं दोन जे तरुण एकमेकाच्या स्वभावाला एकत्रित आणून ते जर एकत्रित आले तर त्या प्रत्येकाला लव जिहाद म्हणणं ठीक नाही आहे. त्याला मुलीचं जे धर्मांतर होऊ नये अशी माझी भूमिका आहे. आणि कायदा होत असेल तर त्यामध्ये अशी तरतूद असावी. संजय राऊत हे आरोप प्रत्यारोप आणि अमित शहा यांना भेटण्याचा पूर्णपणे एकनाथ शिंदे यांना अधिकार आहे. आता ते डेप्युटी CM आहेत. CM 2.5 वर्ष राहिले होते. देवेंद्र फडणवीस 5 वर्ष मुख्यमंत्री राहिले, 2.5 वर्ष डेप्युटी CM राहिले. त्यामुळे आम्ही सगळे आमची माहिती घाललेलं आहे. आम्ही कुणाला भेटायचं ते संजय राऊतनी सांगण्याची आवश्यकता नाही आहे. आम्ही उद्या उद्धव ठाकरेंना भेटू शकतो. त्यामुळं कुणाला भेटायचं असं अशा पद्धतीची भूमिका त्यांनी मांडणं योग्य नाही आहे. आणि एकनाथ शिंदे यांना अमित शहा यांना भेटण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. अमित शहा आमचे सर्वांचे महायुतीचे नेते आहेत. त्यामुळं समोर काळाराम मंदिरामध्ये आम्हाला प्रवेश मिळाला पाहिजे. आम्ही सुद्धा हिंदू आहोत. आम्ही दलित असलो तरी आम्ही हिंदू आहोत. त्यामुळे आम्हाला काळाराम मंदिरामध्ये प्रवेश मिळाला पाहिजे या मागणीसाठी सत्याग्रह केला होता. आज मला आनंद आहे की या ठिकाणी सुधीरदास महंत जे आहे तिथले महाराज आहे ते आमच्या स्वागतासाठी या ठिकाणी उपस्थित होते. ते आमच्या बुद्ध वंदनेमध्ये सामील झाले होते. त्यानंतर त्यांनी आम्हाला काळाराम मंदिराचं सत्याग्रह घडवलेलं आहे. आणि ही अत्यंत आनंदाची बाब आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. आणि बाबासाहेबांना ही भूमिका जी होती ती अशा पद्धतीनं सगळा देश एकत्र आणायचा होता. आणि आम्ही सर्वांनी सर्व धर्मसमभाव भूमिका ठेवू पुढे जायचं आहे. आम्ही बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्ध धर्म स्वीकारला. आम्ही बौद्ध आहोत.
तरीही हिंदू धर्म जो आहे आपल्या देशाचा सर्वात मोठा धर्म आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने सर्व धर्माच्या सर्व लोकांना एकत्रित आणून या देशाला मजबूत करण्याचं स्वप्न बाबासाहेब आंबेडकरांनी बोललं होतं. त्या दिशेने देश पुढे जात आहे, अत्यंत आनंदाची बाब आहे. आज मला काळाराम मंदिराचं दर्शन करण्याची संधी मिळाली आणि आम्ही सर्वजण आम्ही पुण्य झालेलो आहोत. आणि बाबासाहेब आंबेडकर जे होते ते अत्यंत ऍक्टिव्ह असणारे असे नेते होते, ते मोठे नेते होते. तरी ते भारतीयांचे सगळ्यात लाडके नेते होते, संविधान त्यामुळे आज काळाराम मंदिराचा जो सत्याग्रहानंतर आम्हाला या ठिकाणी प्रत्येक वर्षाला आतमध्ये आमचे महंत सुधीर दादा साहित्य आमच्या कार्यकर्त्यांना आणतात. आमचे प्रकाश शिवंगे आहेत, आदरणीय बनते सोबत आहेत, राहुल मोदीजी आहेत, असे सर्व आम्ही या ठिकाणी येत असतो आणि आम्हाला आनंद आहे की बाबासाहेबांच्या सर्व धर्माच्या संकल्पनेला उजाळा देतो अशी आम्हाला आपल्या ज्या करुणा मुंडे यांना सूत्रांनी माहिती दिली आहे का अजितदादांनी त्यांचा राजीनामा स्वीकारलेला आहे, 2 दिवसात त्याच्यावर निर्णय होईल. मला वाटतं की करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे काही संबंध नाही, परंतु करुणा मुंडे यांना जरी माहिती मिळाली असेल तर त्याबद्दल काही मला माहीत नाही आहे. पण एक गोष्ट खरी आहे की वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुखचा मर्डर केल्याची सगळी माहिती CIDला मिळालेली आहे, SITला मिळालेली आहे आणि त्याची भूमिका त्यांनी स्पष्टपणे मांडलेली आहे. परंतु मला असं वाटतं की धनंजय मुंडेंचा आणि वाल्मिक कराडचा मोठ्या प्रमाणामध्ये जवळचा संबंध होता. पण या कुणाशी काही त्यांचा संबंध नसल्याचे कसले पुरावे तिथे अजिबात नाही. तरी अनेक वेळेपासून धनंजय मुंडे राजीनामा द्यावा ही मागणी मोठ्या प्रमाणात होती आहे. मला असं वाटतं की अजितदादांनी त्याचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. नीतिमत्तेवर आधारित मंत्रिपद काही फार मोठं नाही आहे आणि कुणाच्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेचा कसलाही संबंध नाही. पण जो आरोपी आहे तो आरोपी मात्र त्यांचा फार जवळचा होता आणि त्यामुळं मला असं वाटतं की एक नीतिमत्तेच्या आधारावर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हरकत नाही आहे. पण त्याचा निर्णय अजितदादा पवार यांनी घेतला पाहिजे. ही घटना घडली. आपल्या ज्या केंद्रीय राज्यमंत्री आहेत, सहकारी रक्षा खडसे त्यांच्या मुलीची छेड झाली. मला असं वाटतं की रक्षा खडसे जे आहे ते आदरणीय असणाऱ्या आमच्या महिला भगिनी आहेत, दुसऱ्यांदा त्या लोकसभेमध्ये निवडून आलेले आहेत आणि त्यांच्या पद्धतीने त्यांची छेड काढण्याचा कोणी प्रयत्न केला असतील त्यांच्या मुलीची छेड बाब आहे. त्यांच्या मुलीची छेड करण्यात आली. रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढण्याचा प्रयत्न कोणी केला असेल तर ही बाब अत्यंत गंभीर आहे. महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये अत्याचाराचे प्रकरण मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत. पुण्यामध्ये सुद्धा घटना घडलेली आहे, अत्यंत दुर्दैवी आहे. आरोपीला पकडलेला आहे. पण अशा घटना घडू नयेत यासाठी समाज बांधवांनी एकत्र आलं पाहिजे, गावागावांनी एकत्र आलं पाहिजे आणि अशा पद्धतीने मेंटली ठिसून काढण्यासाठी सगळ्यांनी एकत्रितपणे काम करण्याची आवश्यकता आहे. अशा घटना घडल्यानंतर विरोधकांनी राजकारण न करता अशा घटना घडू नये यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे आणि रक्षा खडसेच्या मुलीची छेड काढणं ही अत्यंत अयोग्य बाब आहे, चुकीची बाब आहे. अशी रक्षा खडसेची मुलगी असेल किंवा आणि कोणाची मुलगी असेल, कोणाची छेड करता कामा नये अशी आमची भूमिका आहे.